12 पैकी 5 वेळा दिव्यांग कॅटेगरीमधून परीक्षा दिली आहे। पूजा खेडकरनं प्रतिज्ञापत्रामध्ये हा दावा केलाय। दिव्यांग कॅटेगरीमधून दिलेली परीक्षा ही गृहीत धरावी, नाव आणि आडनावामध्ये बदल केला नसल्याचा दावा सुद्धा पूजा खेडकर यांनी केलेला आहे। पूजा खेडकरनं दिल्ली हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे। पूजा खेडकरनं 12 वेळा यूपीएससीची परीक्षा दिलेली आहे। या संदर्भात तिनं प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर केलेलं आहे। 12 पैकी 5 वेळा दिव्यांग कॅटेगरीमधून परीक्षा दिल्याचं या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे। आणि आताची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आमदार असलम शेख यांना अटक करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमदार असलम शेख यांना अटक झालेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये येत आहेत, मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यानंतर ते पालघरच्या दौऱ्यावर सुद्धा जाणार आहेत। यावेळी विरोधकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान आमदार असलम शेख यांना सध्या अटक झालेली आहे। काँग्रेसकडून मोदींच्या दौऱ्याचा निषेध केला जाणार आहे, तसंच आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून मोदी दौऱ्याचा निषेध होणार आहे हे लक्षात घेता असलम शेख यांना अटक झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमदार असलम शेख यांना अटक झालेली आहे। अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि तसंच नेत्यांच्या घरी सुद्धा पोलीस दाखल झाल्याची माहिती मिळते।